श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत, दाम्पत्य पूजा व्रत आणि लाखोळी व्रत अशा 3 व्रताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्याचे उद्यापन कसे करायचे हे पण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साध्या सोप्या भाषेत चातुर्मास म्हणजे देवाचा निद्राकाळ. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेस जातात आणि कार्तिकी एकादशीस ते उठतात. मग देवाच्या या निद्राकाळामध्ये आसुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ लागतो. त्यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त कोणतंही एखादं व्रत करावं असं म्हटलं जातं. यामध्ये हळदी कुंकू स्वस्तिक व्रत या व्यतिरिक्त अजून पण वेगवेगळी व्रतं या चातुर्मासामध्ये केली जातात. बघा, या चातुर्मासामध्ये जे कोणतं व्रत तुम्हाला करायचं असेल तर त्याची सुरुवात आषाढी एकादशीला करायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आणि व्रताला सुरुवात करायची. आता समजा तुम्ही नंतर कधीही चातुर्मासामध्ये व्हिडिओ बघितला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी, तर तुम्ही त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो कोणताही दिवस असू द्या, कोणतीही तारीख असू द्या, कोणताही वार असू द्या, त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. कारण आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे. मग चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून जे कोणतं तुम्हाला व्रत करायचं आहे त्याला तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करून त्या व्रताची सुरुवात करायची आहे. तर संकल्प केल्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो 11 ते 11:30 या वेळेच्या आत जर आपण जे कोणते तुम्ही व्रत करणार आहात त्याची पूजा अर्चा जी असते ती केली तर अतिशय उत्तम. त्यानंतर तुम्ही जो प्रदोष काळ असतो, जेव्हा सूर्य मावळतो, साधारण सांगायचं झालं तर सूर्य मावळल्याच्या 1.5 तास नंतर किंवा 45 मिनिटानंतरचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. तर या वेळेमध्ये तुमची जी कोणती व्रतं तुम्ही करत आहात सकाळी, कारण नाही झालं तर तुम्ही करू शकता. आता पहिले वर जाणून घेऊया लाखोळी व्रत. तर लाखोळी व्रत कसे करायचे हे पाहूयात. तर लाखोळी व्रत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. वेगवेगळ्या वस्तूचं, वेगवेगळ्या फुलांचं, वेगवेगळ्या पानांचं, किंवा तुम्ही वेगवेगळ्या जे धान्य आहे ते आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे त्याची सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. व्रत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकता. मंदिरामध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, तर त्यामुळे हे व्रत घरी केलं तरी चालेल. ज्याचं घराजवळ वगैरे मंदिर आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करायचा प्रयत्न करा. कारण बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा हे व्रत करतात. शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्ये हे लाखोळी व्रत केलं जातं. तर ही लाखोळी व्रत करणाऱ्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुरुवातीला हे फुलांनी कसे करायचे ते बघून घेऊया. त्याच्यानंतर धान्याने कसं करायचं हे बघून आणि त्यानंतर पाण्याने हे व्रत कसं करायचं ते बघूया. आणि त्याचं उद्यापनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. समजा तुम्हाला फुलांनी हे व्रत करायचं असेल तर 1.25 लाख फुलं या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील ती तुम्हाला घ्यायची आहे. समजा की तुम्हाला पांढरे स्वस्तिकची फुलं किंवा अजून कोणती पांढरी फुलं भरपूर तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये आहेत, तर या 4 महिन्यामध्ये ज्या दिवशीपासून तुम्ही हे व्रत करताय तेव्हापासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत, कारण कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो, तर कार्तिकी एकादशीपर्यंत या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख पांढरी फुलं तुम्हाला महादेवाला अर्पण करायची आहेत. आता महादेवाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही पांढरी फुलं अर्पण करा. समजा विष्णूचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर, दत्ताचं मंदिर, स्वामींचं मंदिर जे तुमच्या घराच्या आसपास असेल तुम्ही पिवळी फुलं अर्पण करा. म्हणजे ज्या देवाला ती फुलं आवडतात, जी प्रिय आहेत, त्या पद्धतीने तुम्ही कोणतीही फुलं मिळतील त्या देवाला तुम्ही अर्पण करा.
महादेवाचं मंदिर नसेल तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं, तर त्या शिवलिंगावर 4 महिने तुम्ही 1.25 लाख पांढरी फुलं जे आहेत ते तुम्ही अर्पण करू शकता. आता 4 महिन्यात 1.25 लाख पांढरी फुलं अर्पण करायची म्हणजे रोज एवढीच अर्पण करायची का? उद्या तेवढीच अर्पण करायची का? परवा तेवढीच करायची का? असं अजिबात नाही. रोज जशी जशी फुलं मिळतील ती मोजून घ्यायची, एक वही करायची किंवा एखादा कागद करायचा आणि त्यावर लिहून ठेवायचं की आज मला 1000 फुलं मिळाली, उद्या 500 मिळाली, परवा मला 300 मिळाली. तर जी काही फुलं तुम्ही घेणार आहोत, तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं असतील ती मोजून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लाल फुलाचं बोलतोय, तर तुम्ही लाल रंगाची जी कोणती फुलं तुम्हाला मिळाली ती तुम्ही घेऊ शकता. आता ही लाल रंगाची फुलं रोज मिळाली नाही तर काय करायचं? सकाळी देवपूजा करता सर्व देवांना स्नान घालतो, त्याप्रमाणे शिवलिंगालासुद्धा स्नान घालायचं आणि हे शिवलिंग जे आहे ती छोटीशी एखादी प्लेट किंवा घ्यायची किंवा छोटासा एखादा ट्रे घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवायचं. 4 महिने शिवलिंग जे आहे ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा छोट्याशा ट्रेमध्ये तुम्ही देवघरातच ठेवू शकता. देवघर मोठं असेल तर किंवा देवघराच्या बाजूला थोडीशी जिथे कुठे जागा आहे तिथे एखाद्या चौरंगावर, पाटावर किंवा वस्त्रावर तुम्ही तिथे हे शिवलिंग ठेवले तरीसुद्धा चालेल. आणि देवपूजा झाली, तुमची जी काही फुलं असतील ती तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायची आहे. धूप दीप दाखवायचा, सुरुवातीला गणपतीची आरती, त्यानंतर महादेवाची आरती करायची, काहीतरी साखरेचा, फळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं. या पद्धतीने जी काही रोजची फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत. सकाळी नाही झाली तर सेम याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेमध्ये अर्पण करायचे आहेत. प्रदोष काळामध्ये आता मग संध्याकाळी तुम्ही अर्पण करणार आहात तर परत स्नान घालायचं का शिवलिंगाला? तर नाही, कारण सकाळी आपण देवपूजा करताना शिवलिंगाला स्नान घातलेलं आहे, पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे रात्री फुले अर्पण करायची, आरती करायची आणि काहीतरी नैवेद्य दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि जो काही नैवेद्य दाखवला तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला गणपतीला जर लाल फुलं व्हायची असतील तर तुम्ही लाल फुलं वाहू शकता. गणपतीला जर तुम्हाला दुर्वा व्हायच्या असतील तर 1.25 लाख या 4 महिन्यामध्ये तुम्ही दुर्वा वाहू शकता. किंवा तुम्ही बाळकृष्णाला तुम्हाला फुलं अर्पण करायची असतील तर ती वाहू शकता. आणि तुमच्या कुलदेवीला फुलं अर्पण करायची असतील, मोगऱ्याची वगैरे, शेवंती वगैरे, ती तुम्ही सुद्धा अर्पण करू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीने, पण पद्धत जी असणार आहे ती करण्याची ती अशाच प्रकारे असणार आहे. रोज फक्त याच संकेत असं नाही. जितकी तुम्हाला एकादशीच्या दिवशी जी काही तुमची संख्या राहिलेली असेल तर ती त्या दिवशी वाहून घ्यायची आहे आणि त्या दिवशी मग तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे. किंवा तुम्हाला कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन तरीसुद्धा करू शकता. आता बरेच जण म्हणतील की मी एकच दिवसात 1.25 लाख फुलं अर्पण करू का? तर असं करू नका, कारण हे 4 महिन्याचं व्रत आहे. 4 महिने आपल्याला करायचं आहे. तर कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी जे काही अर्पण करता ते थोडंसं व्हायला अशा पद्धतीने तुम्ही फुले वगैरे अर्पण करू शकता. म्हणजे कार्तिकी एकादशीला अगदी थोडी फुलं राहू द्या की तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता हे हे झालं फुलांचं. यानंतर आता आपण घरातील धान्याचं बघूया. तुम्ही घरातील धान्यामध्ये सुद्धा शिवलिंगावरती तुम्ही या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता. 1.25 लाख पांढरे तीळ, 1.25 लाख तांदूळ अर्पण करू शकता किंवा अजून काय असेल ते तुम्ही ते धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता. रोज मोजून घ्यायचं आहे. एक धान्य अखंड घ्यायचं, कीड न लागलेलं घ्यायचं आणि ते आपल्या मुठीमध्ये धरून ते जे आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि शिवलिंगावरती फुलं अर्पण करताना किंवा धान्य अर्पण करताना एक फूल त्या देवाचा मंत्र म्हणून जर तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम. आणि खरी पद्धत हीच आहे की एक फूल, समजा ओम नमः शिवाय म्हणायचं, एक फूल अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, एक फूल अर्पण करायचं. म्हणजे दररोज तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढा वेळ तुम्ही त्या देवाचं नाव घेणार आणि याचा रिझल्ट मग आपल्याला
अजून चांगला मिळेल. म्हणजे या 4 महिन्यामध्ये तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्या देवाचा मंत्राचा तुमच्या मुखातून जपसुद्धा होणार. म्हणून 1-1 लाख फूल अर्पण करा. मसूर डाळ घेताय मग मसूर डाळ अर्पण करा. तांदूळ घेताय तर तांदूळ अर्पण करा. तुम्ही तीळ घेताय तर तीळ अर्पण करा. पण बऱ्याच जणांचं असं असतं की तुम्हाला एकदाच अर्पण केलं तर चालेल का? मग तुम्ही आता फुलं हातामध्ये आपल्या उजव्या येतील ते अर्पण करा. जे कोणतं धान्य असेल उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्या. मंत्र म्हणत शिवलिंगावरती अर्पण करा. असं करू शकता. पण 1-1 केलं तर अतिशय उत्तम आहे. आणि 1-1 अर्पण करायचं ही सुद्धा खरी पद्धत आहे. तर धान्याचा या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जे काही फुलं जे काही धान्य आपण अर्पण केलेलं असतं आहातच त्याचं काय करायचं? जी फुलं अर्पण केलेली आहेत उद्या काढायची आहे कॅरीबॅगमध्ये किंवा काहीतरी तुम्ही घ्यायचं. त्याच्यामध्ये रोजची जी जमा करत आहात ती फुलं तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. आता जे धान्य आपण अर्पण करणार आहोत एखादं भांडं किंवा एखादी बॅग घ्यायची. त्याच्यामध्ये रोज केलेलं धान्य तुम्हाला टाकायचं आहे. 4 महिने त्याच्यामध्ये साठवायचं आणि 4 महिन्यानंतर जे काही धान्य साठवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून धान्य टाकून ते तुम्ही सुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. किंवा जे कोणता घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे तुम्ही अर्पण करू शकता. तर हे झालं धान्याचं. यानंतर आता आपण पानं किंवा दुर्वा वगैरे आहेत ते बघूया. दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायच्या आहेत. तर सेम दररोज तोडून आणायच्या, त्या मोजून घ्यायच्या, त्याच्या गाठी बांधायच्या 21 दुर्वाच्या 1 जोडी याप्रमाणे आणि ती गणपतीला अर्पण करायची आहे. तुम्हाला जर बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर रोज तुळशीची पानं तोडायची आणि ती 1-1 करून किंवा एकत्र सांगितल्याप्रमाणे ती बाळकृष्णाला दररोज तुम्हाला अर्पण करायची आहेत. तुळशी बाळकृष्णांना अर्पण केली जाते किंवा विष्णू भगवानांना किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानचे फोटो असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. विठ्ठल भगवान असतील तर त्यांच्या चरणीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्याकडे शिवलिंग असेल किंवा शिवलिंगाला बेलपत्र या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. पहिल्या दिवशी करताना तुम्ही चातुर्मासामध्ये ज्या दिवशी सुरू करता त्या दिवशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत मी हे व्रत करणार आहे. 1.25 लाख तुम्ही फुलं अर्पण करणार असाल तर फुलाचा उल्लेख करायचा. 1.25 लाखाचा तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर तुळशीपत्राचा 1.25 लाख. कोणतं धान्य तुम्ही अर्पण करणार असाल तर त्या धान्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे आणि कोणत्या देवतेला अर्पण करायचा आहात त्याचा उल्लेखसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आणि त्यामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती तुम्ही इच्छासुद्धा बोलून दाखवायची आहे. नक्कीच भक्तिभावाने तुम्ही हे कराल तर तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल. आणि कोणत्याही देवाला तुम्ही काहीही अर्पण करा. धान्य असेल, फुलं असतील किंवा पानं असतील. त्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर त्या देवतेची, त्यानंतर काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर दररोजचा आपल्याला आसन सोडायचं. या पद्धतीने दररोज ती कोणती लाकोळी तुम्ही वाहणार असाल ती त्या देवतेला तुम्हाला व्हायची आहे आणि 1-1 करून व्हायची आहे, कारण हीच खरी पद्धत आहे. आता उद्यापनाकडे वळूया. बघा, उद्यापन काही अवघड नाही. तुम्ही कार्तिक एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या दिवशी करायचं आहे. एखादं जोडपं बोलवायचं, त्यांना जेव घालायचं, त्यांचा मानसन्मान करायचा, त्या महिलांची ओटी भरायची. ते दादा असतील त्यांच्यासोबत त्यांना काही जी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती दक्षिणा द्यायची. जे काही तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असते ते द्यायचं. या पद्धतीने उद्यापन झालं. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी शक्य झालं नाही तर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सेम याच पद्धतीने करायचं. जोडपं नाही भेटलं तर शिदा द्या, त्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून द्यायचं आणि त्याच दिवशी तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा. कोणी घेणार नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हा शिदा तुम्हाला नेऊन अर्पण करायचा आहे. हेही शक्य नसेल तर यथाशक्ती शेवटच्या दिवशी तुम्ही लाकोळी अर्पण करताना जी काही दक्षिणा तुम्हाला तुमच्या यथाशक्ती समजा 101 समजा किंवा 151, 551 तुम्हाला जे तुम्हाला घडेल ते तुम्ही एका जोडप्याला बोलावलं असलं तर
त्या स्वयंपाक वगैरे सगळं मला किती खर्च आला असता त्या अंदाजाने पैसे द्यायचे, देवासमोर ठेवायचे आणि नंतर ते मंदिरात दान करायचे. आता दुसरे व्रत जाणून घेऊया. हळदी कुंकवाची स्वस्तिक व्रत. बघा, चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवतेला, आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत. तर हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत हे संपूर्ण चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून सुरू केले जाते ते कार्तिकी एकादशीपर्यंत ते पूर्ण करावं लागतं. हे जे व्रत आहे ते आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं आणि आपल्या कुटुंबाचा सर्व भार आपल्या कुलदेवीवर असतो आणि त्यामुळे आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे व्रत निश्चितच करू शकता. जर तुमचं कुलदेवतेचे मूळ ठिकाणावर जाणं होत नसेल, तर कुलदेवीचा मानसन्मान होत नसेल, तर तुम्हाला किंवा याशिवाय या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपल्या कुलदेवीसाठी कुठलं तरी व्रत करावं, तर चातुर्मासात केले जाणारे हे अत्यंत साधे आणि सोपे आणि मोजून 1 ते 2 मिनटापर्यंत या इतक्या कालावधीपर्यंत केले जाणारे हे व्रत आहे. स्वस्तिक हे भगवान विष्णूचे आसन आहे आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चंदनाने, कुंकवाने, शेंदुराने, हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात, धनलाभाचे योग्य बनतात. घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते असे म्हटले जाते. स्वस्तिकच्या 4 ओळीची तुलना 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 जग आणि 4 देव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेश यांच्याशी करण्यात आलेली आहे. स्वस्तिकाच्या 4 ओळी जोडल्यानंतर मध्यभागी बनलेला बिंदू वेगवेगळ्या समजुतीद्वारे परिभाषित केला जातो. जर तुम्ही स्वस्तिक योग्य प्रकारे बनवलं तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्वस्तिकच्या रेषा आणि कोना परिपूर्ण असावेत. चुकूनही उलटे स्वस्तिक बनू नये. लाल किंवा पिवळ्या रंगाचे स्वस्तिक जे असते ते शुभ आणि सर्व उत्तम मानले जाते. व्रताचे फक्त नियम एकच आहे की आपल्याला हे जे व्रत आहे ते व्रत आपल्याला नियमितपणे करायचं आहे, दररोज पूर्ण करायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्हाला काही 4 दिवसाची आपल्या मासिक अडचण असेल किंवा सुतक असेल तर किंवा अचानक तुम्हाला एखाद्या दिवशी बाहेर आपल्या घर सोडून जावं लागलं असेल, कार्यक्रमाला वगैरे गेल्या असाल, तुम्ही तेवढे दिवस ते टाळू शकता. जेवढे दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये कंटिन्यू करा. तर हे व्रत कसं करायचं ते जाणून घेऊया. हे व्रत तुम्ही देवासमोर किंवा तुळशीसमोर करू शकता, पण त्या अगोदर आपण देवपूजा किंवा तुळशीची पूजा करून नंतर व्रत सुरू करावे. एक छोटासा पाठ घ्यायचा आणि तुम्हाला सांगते की जे हे व्रत आहे ना, ते व्रत फक्त आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे सगळ्यात सोपे आणि उत्तम असं व्रत आहे. हे फक्त चातुर्मासाचे 4 महिनेच करण्यात येतं. तर व्रताचं मी तुम्हाला नियम सांगितला की आपल्याला फक्त नियम एकच आहे की आपल्याला दररोज हे व्रत करायचं आहे. तुम्ही बाहेरगावी गेले किंवा अडचण आली तर तेवढे दिवस सोडून हे व्रत करायचं आहे. तर हे व्रत कसं करायचं? आपली दररोजची जी आपण देवपूजा करतो, देवपूजा केल्यानंतर संकल्प घ्या, नंतर छोटासा पाठ घ्या. नसेल तुमच्याकडे छोटा पाठ तर तुम्ही एखादी छान ताटली घ्या, ताट घेतली तरी चालेल. एक छान ताटामध्ये तुम्ही देखील ते व्रत करू शकता. तर तो पाठ घ्यायचा, त्या पाठावर सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक काढायचं आणि त्याच्याच शेजारी आपल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. 2 स्वस्तिक आपल्याला दररोज आपल्या कुळदेवतेच्या स्मरण करून काढायचं आहे आणि या स्वस्तिकाचं आपल्या हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. त्याला दीपाने ओवाळायचं, धुपाने ओवाळायचं. बस इतकी साधी आणि सोपी पूजा आपल्याला करायची आहे. पण दररोज आज आपण हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढलं, त्याची पूजा केली, फुलं वगैरे अर्पण केली, नमस्कार करायचा. दुसऱ्या दिवशी ते दिवसभर तसंच साहजिक आहे, तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते जे पाणी आहे ते आपण झाडांना विसर्जित करायचं, झाडामध्ये विसर्जित करायचं. आणि त्याचं पाठावरती आपल्याला सर्वप्रथम हळदीने एक स्वस्तिक काढायचं, नंतर कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं. दोघांना कुळदेवतेचे स्मरण करून
आपल्या कुलदेवतेला आशीर्वाद मागावा, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी अशी मनोकामना करून आपल्याला त्या हळदी कुंकवाच्या स्वस्तिकाचे पूजन करायचं. असं आपल्याला आषाढी एकादशीला सुरुवात करून आपल्याला कार्तिकी एकादशीपर्यंत पूर्ण करायचं आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो हे तुम्हाला माहीतच आहे. आता यासोबत सेवा काय करायची? यासोबत सेवा काहीही करायची नाही. फक्त ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून किंवा कुलदेवतेचा तुमचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. फक्त त्यांच्याच आठवणीमध्ये त्यांच्याच नामस्मरणामध्ये करून आपल्याला हे 2 हळदी कुंकवाचे स्वस्तिक दररोज काढायचे आहे. आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे बघूया. कार्तिकी एकादशीला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला हे एका सुवासिनीला बोलावून तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य द्यायचा आणि हळदी कुंकवाचा करंडा तिला दान करायचा. साहजिकच आपण हळदी कुंकाचा करंडा देतो म्हटल्यावर आपण तो रिकामा देत नाही, तो भरूनच द्यायचा. हळदी कुंकवाचा करंडा आपल्याला भरून सुवासिनीची ओटी भरायची आणि इतकं साधं सोपं व्रत हे असून त्याचं उद्यापन देखील फार साधं सोपं आहे. अवश्य व्रत करा. आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी. कारण आपल्याला माहिती आहे कुलदेवी ही आपल्या संपूर्ण घराचा भार सांभाळत असते आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत चातुर्मासामध्ये साहजिकच पूर्ण करू शकतो. खूप सोपं व्रत आहे. सगळ्यांनी ते अवश्यच करा. हे व्रत सांगण्याचा उद्देश आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येकजण काही ना काही चातुर्मासामध्ये नियम करत असतात. कोणी लक्षाचा नियम करतो, कोणी लाख फुलं व्हायचं, पानं व्हायचं किंवा काही पण कुठलीही लाख वस्तू व्हायची. कोणी नामस्मरणाचा नियम करतो आणि कोणी एकदान्य किंवा जेवणाचा नियम करतो. पण आपण हे साधे सोपे व्रत किंवा हे नियम आपण सहजिकच करू शकतो. आपल्याला सांगितले गेलेले आहे. बघा, आपल्या अगदी घाईने हे व्रत तुम्ही अगदी पटकन देखील करू शकता. पटकन एक स्वस्तिक हळदीचं काढायचं, शेजारी कुंकवाचं काढायचं आणि कुंकू अर्पण करायचं, फुलं अर्पण करायची, अक्षदा अर्पण करायची, धूप दाखवून द्यायचं आणि दीपाने ओवाळून घ्यायचं आणि नमस्कार करायचं. कुळदेवतेचे स्मरण करायचं. इतकं साधं व्रत आहे. दिवा देखील लावायचा आहे तर लावू शकता आणि हा पाठ किंवा ताट तुम्ही देवासमोर ठेवा. तर हा आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्ही हे व्रत करायचं आहे. खूप साधं सोपं आणि आपल्या कुळदेवीला प्रसन्न करणारे हे व्रत आहे. तर संपूर्ण माहिती या व्रताबद्दल तुम्हाला मिळालेली असेल तर नक्कीच ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी आवर्जून करा. खूप सकारात्मक व्रत या व्रतामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल. तुमच्या घराची जी ओढ असते ती पॉझिटिव्ह होत असते आणि असासुद्धा तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरातल्यांचा प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात सौम्यपणा आणि प्रेमळपणा, आत्मीयता आलेली असेल असासुद्धा अनुभव तुम्हाला येईल. तिसरे व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत. आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, त्याचप्रमाणे पती पत्नीमधील जर का नातं काही कारणामुळे विस्कळीत झालं असेल, थोडक्यात पती पत्नीचा संबंध अतिशय छान आहे, दृढ राहण्यासाठी हे व्रत केलं जातं. हे जे वेगवेगळं व्रत केलं जातं त्याला एक अतिशय छान आणि महत्त्वाचं व्रत आहे, ते म्हणजे दाम्पत्य पूजा व्रत. आता दाम्पत्य पूजा व्रत कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर बघा, हे व्रत करणं तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की दाम्पत्य पूजा म्हणजे एका जोडप्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि ते जोडपं म्हणजे आपल्या कुठलं बाहेरचं जे जोडपं आहे ते न आणता आपल्याला फक्त तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यासोबत आपल्या तुळशीजवळ बाळकृष्ण ठेवून तुळशी मातेची आणि बाळकृष्णाची म्हणजेच तुळशीची आणि भगवान श्रीहरी विष्णूची आपल्याला एकत्रितरित्या पूजा करायची आहे. म्हणजे तुळशी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांना दाम्पत्य मानून आपल्याला ही पूजा व्रत करायचं आहे. पूजा करताना एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपण तुळशी मातेला पाणी टाकू किंवा आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करू त्यावेळेस हे जे तुळशी मातेचं जे पाणी आहे ते श्रीकृष्णावर पडायला नको. कारण तुळशी ही स्त्री देवता आहे
आणि आपण तिची पूजा करतो आहे. आणि त्यांना आपण जेव्हा स्नान घालू तर त्या स्नानाचं पाणीही भगवान विष्णूवर पडायला नको. त्यामुळे तुम्ही तुळशी मातेचा वृंदावनामध्ये साईडने थोडं बाजूला भगवान विष्णूंना स्थापित करायचं. थोडंसं पाणी तुळशी मातेला टाकायचं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची. दोघांचं पंचोपचार पूजा करून एखादं खडीसाखरेचा किंवा गोडाचा नैवेद्य, खूप मोठी पूजा करण्यापेक्षा थोडंसंच खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा, फुलं वगैरे अर्पण करायची आणि दोघांना मनोभावे नमस्कार करायचा. आता हे पूजन करताना भगवान श्रीहरी विष्णूचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जाप करायचा. आणि असं हे साधं सोपं व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला नियमाने पूर्ण करायचं आहे. ही पूजा आपल्याला दररोज करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा त्यानं हात जोडून आपले जे बाळकृष्ण आहेत तुळशीजवळ ठेवले, ते पुन्हा उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये त्यांना विराजित करायचं आहे. अशी ही पूजा आहे. तर हे दाम्पत्यपूजन तुम्ही दररोज करू शकता किंवा चातुर्मासामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वादशीला तुम्ही पूजा करू शकता. म्हणजे चातुर्मासामध्ये 4 महिन्यामध्ये एकूण 8 एकादशी येतात. तर आल्या म्हणजे द्वादशी बी 8 येतात. म्हणजे प्रत्येक द्वादशीला म्हणजे एकूण चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या 8 द्वादशी आहेत त्या द्वादशीला तुम्ही हे पूजन करू शकता. जर तुमच्याकडून दररोज होणं शक्य नसेल तर दररोज करा किंवा प्रत्येक द्वादशीला तुम्ही या प्रकारे दाम्पत्य पूजनही करू शकता. आता दाम्पत्य पूजा मांडणी पाहूयात. बघा, आपल्या जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनामध्ये एक छोट्याशा पाटावर ताटलीमध्ये बाळकृष्ण ठेवून त्या दोघांची आपल्याला जोडीने पूजा करायची आहे. आणि त्याचमुळे या व्रताला दाम्पत्य पूजन व्रत असे म्हणतात. तुळशी म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये साईडला एका प्लेटमध्ये किंवा पाटावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा आहे. आणि पूजेची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम तुपाचा दिवा लावायचा आणि सर्वप्रथम भगवान श्रीहरी विष्णूंना आणि तुळशी मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करून त्यांना आव्हान करून इथे बोलावून घ्यायचं आहे. जर तुम्ही व्रत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधी संकल्प बोलून घ्या आणि मग व्रताची सुरुवात करा. व्रत करताना आपल्याला बाळकृष्णाला सर्वप्रथम आंघोळ घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही पंचामृत देखील समावेश करू शकता. पण मी तुम्हाला सांगेल, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत खूप मोठं हे करण्यापेक्षा, खूप मोठं अवजडपणा करण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीने, नेटक्या पद्धतीने पण दररोज किंवा संकल्पयुक्त म्हणजे नियमाने आपल्याला हे व्रत करायचं आहे. आता बाळकृष्णाचा आणि तुळशी मातेला स्नान घेतल्यानंतर त्यांना वस्त्र घालून घ्या. तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करा. जर इच्छा असेल तर द्वादशीच्या दिवशी देखील तुम्ही असे दाम्पत्य पूजन करू शकता, संकल्पयुक्त करू शकता. दोघांना स्नान घातल्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण केल्यानंतर आपल्याला जी पंचोपचार पूजा आहे, अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, हे धूप दीप हे सगळं आपल्याला आपल्या पूजा पद्धतीने दोघांना अर्पण करायचं आहे. आणि तुळशी मातेला स्नान घालताना फक्त आपल्या एक नियम कटाक्षाने पाळायचा आहे की आपण ज्यावेळेस तुळशी मातेला स्नान घालू, तुळशी मातेचे जे पाणी आहे ते भगवान श्रीकृष्णावर, भगवान श्रीहरी विष्णूवर ते पाणी पडायला नको. पण आपल्याला अशा पद्धतीने जोडीनेच पूजा करायची आहे, कारण यालाच दाम्पत्य पूजा व्रत असे म्हणतात. तर अशी संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. खडीसाखर किंवा दूध साखरेचा किंवा दूध पोह्याचा असं आपल्याला दररोज त्या व्रतामध्ये अर्पण करायचं आहे. बघा, भगवान श्री हरी विष्णू आदी पूजा करून घ्यावी, कारण आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूचा या पूजनामध्ये किंवा तुळशी माता भगवान विष्णूच्या पूजनामध्ये सर्वप्रथम आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करून घ्यायची आहे. या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मांडणी वगैरे करायची नाही. त्यानंतर आपल्याला त्यांना धुपाने आणि दीपाने जो दिवा आहे तुळशीजवळ लावणार त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दोघांनाही विनम्र अंतःकरणाने प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आणि 1 ते 2 ते 3 मिनटं ही पूजन असंच राहू द्यायचं आहे. नंतर बाळकृष्णांना आपल्या उचलून पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्ही दररोज जर असं करत असाल तर दररोज बाळकृष्ण
आपल्या ताटामध्ये घ्यायचे आहे आणि तुळशी मातेजवळ ठेवून दोघांचं सोबत पूजा करायचं आहे. तर असं साधं सोपं हे व्रत दाम्पत्य पूजन व्रत चातुर्मासामध्ये केलं जातं. विशिष्ट फळदायी आहे. जर पती पत्नीमधील काही वाद असतील, त्यांच्यामध्ये भेदभाव असेल तर आणि नातं तुटण्यापर्यंत जर काही वेळ गेली असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करू शकता. बघा, या व्रताचा तुम्हाला निश्चित चांगला फरक जाणवेल. आता बघून घेऊया की या व्रताचं उद्यापन कसं करायचं. संपूर्ण चातुर्मासामध्ये तुम्ही दररोज किंवा प्रत्येक द्वादशीला अशा पद्धतीने व्रत केल्यानंतर व्रताचे उद्यापन हे आपल्याला सगळ्या व्रताच्या उद्यापनाप्रमाणेच कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिकी द्वादशीला करायचं आहे. आणि उद्यापनामध्ये आपल्याला एक मेहून जेव घालायचा आहे. म्हणजे पती पत्नीचे एक दाम्पत्य जेव घालायचा आहे. पत्नीची ओटी भरून आपण जे मेहून जेव घालणार आहोत त्यामधील पुरुषाला आपल्याला एखादं टावेल टोपी आणि त्यांना भगवान श्रीहरी विष्णू मानून अंतर्मुखातून मनातून हे करून पूजा करून आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू आले आहेत असं मानून त्यांचे पूजन करायचं आहे. त्यांना जीव घालायचा आहे. आणि जी पती पत्नी आहेत त्याचे आपल्याला ओटी भरून ब्लाऊज पीस वगैरे करून ओटीमध्ये आपल्याला आपले सामान जे आहे ते द्यायचं आहे. ज्या 5 वस्तू असतात, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबरे, सगळ्यांनी आपल्या त्या आणि एखादं फळ देण्यापेक्षा एखादा नारळ आपल्याला ओटीत भरायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन हे पूर्ण करायचं आहे. जर आपल्याला आपल्या संसारामध्ये जर काही अडीअडचणी असतील, पती पत्नीमध्ये काही क्लेश असेल, वाद असेल, थोडक्यात आपलं सौभाग्याच्या वृद्धीसाठी आपण दाम्पत्य पूजन व्रत जरूर करू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. 3 व्रताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.